जो पॉडकास्टचा मेन उद्देश आहे हेल्थ, वेल्थ आणि सक्सेस. 1 जानेवारी पासून नवीन वर्षाचं किंवा आपण ठरवतो की मला जिम सुरू करायचं किंवा ह्या महिन्याच्या 1 तारखेपासून मी जिम सुरुवात करणार आहे, जिम मला सुरुवात करायची अशी ठरवतो, पण ती सुरू होत नाहीये. तर अशा नवीन जिम सुरू करणाऱ्यासाठी किंवा हेल्थ, ज्याला आपली हेल्थ बनवायची, बॉडी बनवायची, अशा नवशिक्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्या? की बाबा मी खूप सडपातळ दिसतो, तर मला कोणी म्हणजे लाईक करत नाही, मला एकदम जिम बॉडी वगैरे बनवायची, थोडंसं वजन पण वाढवायचंय, तर एखाद्याला वजन वाढवायचंय किंवा वजन कमी करायचंय, तर त्याने कोणते वर्कआउट केले पाहिजे? की आपल्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेटचे लेवल कमी पाहिजे, शुगरचे लेवल कमी पाहिजे, आणि आपल्या खाण्यामध्ये प्रोटीन, प्रत्येक मिलला प्रोटीन कसं जाणार? बऱ्याच लोकांना जिम मध्ये हार्ट अटॅकचे व्हिडिओ आपण व्हायरल झालेले. करेक्ट. कुठलीही इंजुरी, कुठलाही इन्सिडन्स हा जिम मुळे नाही होत. बरोबर. हा इन्सिडन्स कशामुळे होतो की तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईल मुळे, बरोबर, चुकीचं न्यूट्रिशन मुळे, चुकीच्या वर्कआउट पॅटर्न मुळे. मी माझ्या 14 ते 15 वर्षाच्या करिअरमध्ये खूप सारे मेंबर्सला मी ट्रेनिंग दिलेलं आहे. याच्यामध्ये मेल, फिमेल, स्पेशल पॉप्युलेशन पर्सन, लाईक कार्डिओ की स्ट्रेंथ ट्रेनिंग, या दोन्हीपैकी तुम्ही काय सजेस्ट कराल? आणि कार्डिओ ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये फरक काय? ग्रुप ट्रेनिंग, क्लास ट्रेनिंग की पर्सनल ट्रेनिंग? बरं, एखाद्या आपल्या मेंबरला हेल्थ मध्ये करिअर करायचं किंवा फिटनेस क्षेत्रामध्ये करिअर करायचं, त्याला फिटनेस कोच व्हायचं, त्याच्यामध्ये कितपत संधी आहे, कितपत ग्रोथ आहे,